बोल. हा नाही 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 पासाचं बोल नको रे बुवा. स्पर्धेचा प्रयोग आहे. पहिल्या 2 रागात परीक्षक बसणार आहेत. मी याला ठेव. मेली भिकारडे पास मागणार. हे बोल नो भजी झकाचा ना एकदम. अरे या थिएटरच्या बाहेर भजी मिळते ना तशी जगात कुठे मिळत नाही ना. मला लहर आली ना भजी खायची की इकडची ब्लॅकने तारीख घेतो आणि प्रयोग लावतो इकडे. हे म्हणे हा बिंदास भजी खा. नवीन म्हणून लाजू नको. ए श्रमेश बा घे भजी. नाटक. अरे काय करताय. 4चा प्रयोग 4:30 वाजले अजून प्रयोग सुरू नाही केले. परीक्षक आले. स्पर्धेचा प्रयोग आहे बाबा. अरे मला माहिती आहे परीक्षा आल्या त्यांचं काय आहे. अरे त्यांचं काय म्हणजे 4:30 वाजले प्रयोग सुरू झाला नाहीये. अरे बाबा हल्ली ना परीक्षकांना कंटेंट महत्वाचा नसतो. त्यांचा इगो मोठा असतो. प्रयोग सुरू कर लवकर बाहेर काढतील नाटक. हे नाटकात लिहिलं असं टाले आले असते मेल्या. मेला तू मला सांगू नकोस. अरे हे काय भज्या खात बसलेत. हे वा तू पण घे गरम गरम भजी खा घे. अरे काय भज्या खाताय. अरे तुला कळतंय 1.5 किलोचा भात आता आतमध्ये वरपलायस तू आणि आता भज्या खात बसलाय. अरे प्रयोग सुरू करा ना. सुरू कर. हे पाण्यात थडवेल दे. बस झालं तिकडे ठेव मी याला. सुस्वागतम. 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 रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून एमएच सादर करीत आहे. आकाश भजी घे. सांग भजी घे. अनाउन्समेंट करतोय ना. जा तिकडे आता. तर सादर करीत आहे सुशील इनामदार लिखित दिग्दर्शित एक शोकांतिका पुण्याचा आमचा पितामह अर्थात एक पिता सादर करीत आहोत 2 अंकी नाटक. धन्यवाद. दे वाचाड्या कर्टन द्या लवकर देतात. अरे प्रयोग आता तू आजचा कर्टन देत नाही लवकर. दे कर्टन तिकट. पितामह तुम्ही हे काय लावलंय. गेले कित्येक दिवस तुम्ही अन्नाचा त्याग केलाय. यांनी 2 दिवस झाले पाणी सुद्धा प्राशन केलेलं नाहीये. पितामह हे कसं चालेल. पितामह बोला बोला. बोला पितामह बोला. पितामह महाराज बोलतायत ते बरं. तुम्ही जलप्राशन करा आणि उपवास सोडा. पितामह उपवास सोडा. राज्याला तुम्ही हवे आहात पितामह. अगदी बरोबर बोललात अमात्य. पितामह असे कसे चालेल. आम्ही तिथे युद्धावरती गेलो आणि तुम्ही इथे तुमचे हे उपोषण सोडले नाही तर पितामह कसं चालेल. आमचे लक्षच लागणार नाही. पितामह बोला पितामह. अरे हा वसडा बोलत का नाहीये. अरे भिकाऱ्यान भजा खाल्लं नाही. पितामह पितामह बोला. पितामह बोला लवकर बोला. भजा गिळ लवकर सगळ्या भजा गिळ. पितामह तुम्हाला वाटतंय की तुम्ही हे सत्य जगापासून लपवताय पण तुमचं हे कुरकुरीत सत्य सगळ्या जगाला कळतंय. पितामह त्या सत्याचा वास तर पितामह बोला लवकर बोला. सुख झालंय रे सगळं. बोला. पुत्र
पुत्र आम्हाला आमच्या राज्याची काळजी आहे, म्हणून आम्ही गेले 3 दिवस झाले उपोषणाला बसलोय. पुत्र बोला. जोपर्यंत आमच्या राज्यावरचं संकट टळत नाहीये तोपर्यंत आम्ही अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंबही प्राशन करणार नाही. पुत्र पितामह. नाही, हा आमचा निर्धार आहे. आम्ही एकदा आम्ही एकदा ठरवलं म्हणजे हे मेल्याला उचकी लागली आहे. पितामह काय होते आपल्याला? काय होतंय पितामह? पितामह ए बन्या आती आती. भजी अडकलीये, भजी अडकलेली काढा. मेला त्याच्या नरड्यात मिरची भजी अडकली. हे धर नरड्यात त्याच्या दिलात ना त्याला मिरच्या. मला बोलू नको. चल आज आम्ही निर्धार केला. पितामह थोडं पाणी पितामह. वा वा शिपाई वा. आहा रे शिपाई. आज चला पितामह पाणी घ्या, लवकर पाणी घ्या पितामह. पितामह हा आता सगळं अलबेल दिसतंय, तेव्हा तुम्ही आता बोललंच पाहिजे. बोला. पुत्र आमच्या राज्यावर हे संकटाचे काळे ढग असताना आम्ही कसे काय जेवू शकतो? आमचं ठरलेलं आहे, आम्ही अन्नाचा आणि पाण्याचा त्याग करतोय म्हणजे त्याग करतोय. पितामह अजून थोडं पाणी पितामह. आम्ही पाणी नाही पिणार. पितामह पाणी प्यावं लागेल तुम्हाला. पितामह वर बघा. पितामह वर बघा. तो बघा, सूर्य बघा, वर बघा. वर बघून काय होणार आहे? वर बघितल्यावर उचकी थांबते. त्यांनी नाटक थांबलंय, आता करायचं काय? बघ ना यार. ए पितामह हे काय आले? लिंबू पाणी आहे, त्याला म्हण पिऊन घे, उचकी थांबेल. हे नेमके आले कुठून? हॅलो हॅलो हॅलो. हा मी ह्याच्यातून बोलतोय. कशातून? आकाशवाणी बोलतोय. पितामह तुमच्या पुढ्यात प्लास्टिक पात्रातून जे लिंबू साखर मीठ मिक्स केलेलं पाणी आलंय ते प्या, गुचकी थांबेल 1 मिनिटात. उचकी नाही, उचकी उचकी. वसा देवदूत बोलतोय, माझ्या चुका काढू नको. होय तू देवदूता, आम्हाला कळलेले आहे, धन्यवाद. पाणी प्यायला सांगा वसा. हा सांगतोय वासा, थांबा. महाराज पाणी प्या, तुम्हाला प्यावं लागेल. पाणी प्या, त्याला पाणी पाजा, पाजा, पाजा. दुसऱ्यांदा सगळे अलबेल आहे. थँक्यू. अरे हा थँक्यू बोलणार रे. तू परीक्षक बघतायत. घपरा जरा. बोल. पुत्र पुत्र. पुत्र पुत्र बोल. पितामह, पितामह काय होते? पितामह काय होते? बोला. देवदूत लिंबाच्या बिया काढायला विसरला. अमात्य बोला. अरे आमच्या राज्यातला नागरिक हा संकटात आहे. पितामह हे देवा, आमच्या राज्यावरचं संकट दूर कर. मी तुझा तपास करीन. उपास करीन. देवाचा उपास करतात. अरे हा तपास तू करतो ना, तू पोलीस आहे. मी महाराज आहे. मी उपास करीन देवा.
महाराज, हा शक्ती तुऱ्याचा सामना थांबवा. आपण कोण आहात? मी राजवैद्य नागरिक आहे सा. पितामह, तुमच्यासाठी चाटण घेऊन आलोय सा. चाटण आणलाय सा? हा पितामह. तेव्हा केव्हा सांगितलं नाही हो? काय दुर्बल होतोय सा. अरे काय लावलंय चालुक्य नाटकामध्ये आणि तीन रंकाळा घुसवलाय. पितामह, चाटामह. काय बरे आहे चाटणात? कशाला कशाला विचारायचं आपल्याला? काही गरज आहे का? काय नाही, केळं चुरून आणलंय, त्या घशाला टाकलेल्या बिया खाली जातील. ठीक आहे, कळले आपली. यावे आपण. पितामह, चाटा चाटा. राजवैद्यांचा टाटा टाटा. अरे बापरे, त्या पल्याड कोणीतरी बोलू ते वाटतं. आलू आलू. अरे हा एक्झिटला लॉजिक जाऊन जातो माणूस. बोला, आता तरी आहे सगळे आलबेल? वा वा, तिसऱ्यांदा सगळे आलबेल झालेले. बोला पितामह, बोला. पुत्र आता काय? आम्ही तपाला तपाला बसलो. पितामह, काय होते परत? पितामह, चाटणामध्ये केळीच्या ऐवजी कोंबडी चुरली की काय? मी काय म्हणतो, पाठीत गुद्दे गावले, उचक्या थांबतील लगेच. अरे ते पितामह आहे. मारा तरी पण. अरे नका, अरे मारू नका. अरे पितामह ते. अरे हे बघा रसिको, क्षमस्व. एका भजीने आमचा घात केलेला आहे, त्यामुळे आमचा प्रयोग होऊ शकत नाही. आता राहिला प्रश्न पितामहांच्या भजींचा. त्यांची भजी कशी काढायची ते आम्ही बघतो. धन्यवाद.